रात्रीचे 3 वाजले आणि माझ्या डोळ्याला झोप नाही. सगळं घर शांत आहे, सगळे झोपले आहे, बाळही झोपलं आहे आणि माझ्या डोळ्यात झोप नाही. मनात हजार विचार आहे, कारण मी थकले, खूप थकले. नमस्कार, मी वैष्णवी. मी एक न्यू मॉम आहे. आजचा हा व्हिडिओ सुंदर वाटणारा नाही, पण खरा आहे. आजचा व्हिडिओ प्रत्येक त्या आईचा आहे जी दिवसभर हसते, रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मात्र रडते. डिलिव्हरी झाल्यानंतर सगळे बाळाबद्दल विचारतात, बाळ कसं आहे, बाळ झोपलं आहे का, बाळ पिलं आहे का, पण कोणीच विचारत नाही, आई तू कशी आहे, तू झोपली आहे का, तू जेवली आहेस का. एका आईला फीडिंगसाठी रात्रीतून खूप वेळा उठावं लागतं. बाळाला डायपर चेंज करायसाठी, त्याला फीडिंग देण्यासाठी, त्याला बाळाचं रात्रभर रडणं, एक सलग झोप होणं म्हणजे एक लक्झरीच वाटू लागतं. झोप न मिळाल्यामुळे खूप चिडचिड होते, खूप म्हणजे खूप. तुमच्यासोबतही होत असेल. मग स्वभाव इतका चिडचिडा होतो की नवऱ्यावर चिडचिड करणे, घरच्यांवर चिडचिड करणे आणि स्वतःला नंतर युजलेस फील करणे, मातृत्वाचा आनंद न घेता येणे आणि नंतर मग तयार होतो गिल्ट की मी माझ्या बाळावर प्रेम करत नाही का. तर तसं नाही आहे, प्रेम कमी झालं नाही आहे, तुमचा थकवा वाढला आहे, खूप वाढला आहे. तर ही सिच्युएशन कशी हँडल करायची, त्यासाठी काही टिपा. टिप नंबर 1, बाळ झोपल्यावर तुम्ही झोपा, घर नाही. घर माहीत आहे, घर विस्कटलेलं असेल, भांडे असतील, घरात खूप राडा वगैरे असेल, पण जर तुमचं शरीर ठीक असलं तर तुम्ही सगळं करताल. स्वतःला टुकू देऊ नका. टिप नंबर 2, हेल्प मागा. हेल्प मागणं म्हणजे हार मानणं नाही आहे. तुमच्या घरात जो कोणी असेल, तुमचा नवरा असेल, तुमची सासू असेल, तुमची आई असेल, त्यांना हेल्प मागा. कारण तुम्ही पण एक आई आहात, माणूस आहात, रोबोट नाहीत ना. टिप नंबर 3, रात्री सगळं सोपं ठेवा, खूप जवळ. फीडिंगसाठी काय लागत असेल, डायपर असेल, म्हणजे आणि लाईट थोडी मिडियम ठेवा, म्हणजे तुमचीही झोप चांगली होईल, तुम्हालाही चांगली झोप येईल. टिप नंबर 4, दिवसा झोप घ्या. दिवसाची थोडीशी झोप इज इक्वल टू संजीवनी. रात्री झोप पूर्ण होत नाही माहिती, प्रत्येक न्यू मॉमसोबत असंच होतं, माझ्यासोबतही असंच होतं. तर तुम्ही दिवसा झोप घ्या, तुमचे काम आवडतील तेव्हा तुम्ही झोप घ्या. टिप नंबर 5 आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, स्वतःवरची कठोर होऊ नका प्लीज. स्वतःवर प्रेम करा. आज आंघोळ झाली नाही आहे, आज छान वाटत नाही आहे, आज आणि एखाद्या न्यू मॉमला आज 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 आंघोळ झाली नाही, छान वाटत नाही आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, बाळासंग स्वतःचीही काळजी घ्या. तुम्ही वाईट आई नाही आहात, तुम्ही थकलेली आई आहात. कधी कधी वाटू लागतं मी स्ट्रॉंग नाही आहे का, सगळेच मॅनेज करतात, मलाच का होत नाही. खरं सांगू का, तुमच्यासोबतही असं होतं तर खरं सांगू का, झोप न मिळाल्यामुळे तुम्हीच काय, कोणती पण स्ट्रॉंग बाई कमजोर पडते आणि ती विकनेस नाही, ह्युमन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर सतत रडू येत असेल, स्वतःला संपवावंसं वाटत असेल, बाळाकडे बघूनही काहीच वाटत नसेल, तर प्लीज डॉक्टरांशी किंवा कन्सल्टंटशी बोला. कारण ही मॉम जर्नी सफरिंग नाही आहे. प्लीज, आई होणं म्हणजे सगळ्यांसाठी स्ट्रॉंग राहणं. पण स्ट्रॉंग व्यक्तीलाही रेस्ट लागतो आणि आईलाही झोप लागते. त्यामुळे तुम्ही एकटे नाही आहात, तुमचा थकवा खरा आहे, तुम्ही पूर्ण आहात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा, एखाद्या न्यू मॉमला शेअर करा, कदाचित तिला हे ऐकण्याची गरज असेल, आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.